इराणसमोर अमेरिकेनं शेपूट घातलं. इराणच्या तेल साठ्यावर हल्ला करणार नाही. भडकलेल्या तेल किमती काबूत ठेवण्यासाठी अमेरिकेनं घेतला निर्णय. युद्धामुळे गॅस टंचाईवर मात करण्यासाठी सरकारचा निर्णय. आता भरून मिळेल 14 ऐवजी 8 किलो गॅस. भारतानं देशांतर्गत LPG उत्पादन वाढवलं आहे. पंतप्रधान मोदींची संसदेत माहिती. एअर इंडियाची 2500 उड्डाणं रद्द. युद्धाच्या 3 आठवड्यात मोठा फटका. गोंदूबाबा खरातच्या कार्यालयाची गुन्हे शाखेकडून तपासणी. आता आणखी काय सत्य समोर येणार याकडे लक्ष. चौकशी दरम्यान खरातच्या अघोरी कृत्यांचा खुलासा. अघोरी विधीच्या नावाखाली भाविकांकडून उकळायचा पैसे. नेत्यापाठोपाठ सामाजिक कार्यकर्त्यांनाही खरातचं कौतुक. पोपटराव पवार यांच्याकडूनही अशोक खरातवर स्तुतीसुमनं. सोने चांदीची हजारी घसरगुंडी सुरूच. तोळ्यामागे सोने 5000 तर चांदी किलोमागे 10,000 घसरली. शिंदे फडणवीसांनी मिळून साताऱ्याचा वाद शमवला. सातारा प्रकरणी बावनकुळे सामंतांची शिष्टाई फळाला. पायऱ्यांवर आंदोलन केल्यानं मुख्यमंत्री संतप्त. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केलं होतं आंदोलन. मंत्री मार खातायत, सर्वसामान्यांचं काय? आता वाघ कुठे गेले? नुसता मार खातायत. अनिल परबांनी शिवसेना नेत्यांना डिवचलं. देसाई सामंतांचंही प्रतिउत्तर. साताऱ्यातील झेडपी निवडणुकीमध्ये वादाचे विधान परिषदेमध्ये पडसाद. सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे उपसभापती नीलम गोऱ्हेंचे आदेश. सातारा प्रकरणावरून विधान परिषदेमध्ये सत्तेतील मित्रच भिडले. उपसभापतींनी वस्तुस्थितीची माहिती घेऊन बोलावं. भाजपाच्या जयकुमार गोरेंची विनंती. खरात प्रकरण हिडीस आणि चीड आणणारं. सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरेंचा संताप. कठोर शिक्षा होईपर्यंत प्रकरण शांत होऊ देऊ नका, राज ठाकरेंचं आवाहन. रुपाली चाकणकरांवर टांगती तलवार कायम. पक्षाचं महिला प्रदेशाध्यक्ष पदही जाण्याची शक्यता. पक्षश्रेष्ठी चाकणकर यांचा राजीनामा घेणार, सूत्रांची माहिती.